राज्यातील आरोग्य यंत्रणेचा गलथान कारभार पुन्हा एकदा समोर आला। हिंगोलीतील बाळापुरातील रुग्णालयामध्ये कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यानंतर महिला रुग्णांना जमिनीवर गादी टाकून झोपवण्याची वेळ आली। यावरनं एकीकडे वाद पेटला तर दुसरीकडे कळमनुरी मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांनी डॉक्टरांचीच पाठराखण केली। बघूया। आपली आरोग्य व्यवस्था कशी धाराशाही पडली याचा ढळढळीत पुरावा आहे हिंगोलीतल्या कळमनुरीतील बाळापूरच्या ग्रामीण रुग्णालयात 13 डिसेंबरला 43 महिलांवर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया पार पडली। मात्र कॉट उपलब्ध नसल्यानं या महिलांना चक्क जमिनीवरच झोपवलं। कडाक्याची थंडी असतानाही या महिलांना अशा प्रकारे झोपवल्यानं संतापाची लाट उसळली आहे। आरोग्य विभागाचा अनागोंदी कारभार। बाळापूर ग्रामीण रुग्णालयामध्ये एकूण 30 बेडची व्यवस्था आहे। महिलांवरील शस्त्रक्रिया करण्यासाठी 10 बेड राखून ठेवले जातात। उर्वरित 20 बेड इतर रुग्णांसाठी वापरले जातात। बाळापूर रुग्णालयात 40 ते 50 गावातील रुग्ण उपचारासाठी येतात। 13 डिसेंबरला 43 महिलांवर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया होते। पुरेसे बेड उपलब्ध नसल्याने महिलांना जमिनीवरच झोपवण्याची व्यवस्था करण्यात आली। थंडी असल्याने आणि इथे महिलांचा वर्गाचा इथे ऑपरेशन करण्याचा कल वाढतो डिसेंबर आणि जानेवारीमध्ये। 30 बेडच्या रुरल हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी झालेले 10 पेशंट, 8 पेशंट ओपन टीएलचे इथे अगोदरच ॲडमिट होते व राहिलेल्या पेशंटला आपण गादी, सतरंजी आणि ब्लँकेटची सोय करून सोय देण्यात आली होती। बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयातील धक्कादायक प्रकारानंतर प्रशासनाला जाग आली आहे। तातडीनं या महिलांसाठी बेड उपलब्ध करून देण्यात आले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोग्य सचिवांकडून संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली। चौकशी समिती गठीत करून या प्रकरणी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले। मात्र या प्रकारानंतर शासकीय आरोग्य व्यवस्थेच्या भोंगळ कारभारावर सवाल उपस्थित होतात। पुढारी न्यूजचे सवाल। बेड उपलब्ध नसताना एकाच वेळी 43 महिलांवर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया का केली? शस्त्रक्रियेनंतर महिलांची पुरेशी काळजी का घेतली नाही? कडाक्याच्या थंडीत महिलांना जमिनीवर का झोपवलं? कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी महिलांच्या जीवाशी खेळ का? रुग्णालयामध्ये पुरेशी साधन सामग्री उपलब्ध आहे की नाही? चोरांचा सुळसुळाट झालाय। तुम्ही किती पैसे खा, 100ची नोट खा, 500ची नोट खा, पण लोकांना जे मूलभूत गरजा आहेत ते तर द्या। जर यावेळेस इतका म्हणजे ओल्या बाळंतींना जर खाली झोपायची पाळी आली, शस्त्रक्रिया करणाऱ्यांची खाली झोपायची पाळी आली, तर हे आरोग्य विभाग काही अस्तित्वात आहे का महाराष्ट्रामध्ये? महिलांना जमिनीवर झोपवल्याची बातमी समोर आल्यानंतर स्थानिक आमदार संतोष बांगर यांनी तातडीने रुग्णालयात धाव घेतली। अशा वेळी लोकप्रतिनिधी या नात्यानं संतोष बांगर यांनी प्रशासनाला धारेवर धरणं अपेक्षित होतं। मात्र त्याऐवजी बांगर यांनी आरोग्य विभागाचीच पाठराखण केली। या ठिकाणी आमचे सीएस असतील, या ठिकाणचा मेडिकल अधिकारी असेल, या ठिकाणचा संपूर्ण स्टाफ असेल, अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतोय। पेशंटला खाली झोपवलं, ऑपरेशन केलं, खाली झोपवलं। मला वाटतं हे चुकीचं आहे सगळं। त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की ज्या हॉलमध्ये पेशंट झोपवलेले होते त्या ठिकाणी एकदम स्वच्छ हॉल, त्या ठिकाणी गाद्या टाकल्या। कळमनुरी मतदारसंघामध्ये बाळापूर असेल, कळमनुरी असेल, या ठिकाणी पेशंटला ज्या पद्धतीने ट्रीटमेंट केल्या जाते, मला तरी वाटते की महाराष्ट्रामध्ये सरकारी हॉस्पिटलमध्ये कुठंच ट्रीटमेंट केल्या जात नाही। एकीकडे शासकीय रुग्णालयात पुरेसे कर्मचारी नाहीत, औषधांचा तुटवडा असतानाच त्यात आता बोगस औषधांचीही भर पडली आहे। हिंगोलीतील प्रकारानंतर आता आरोग्य यंत्रणाच जमिनीवर असल्याचं वास्तव समोर आलं। आरोग्याशी संबंधित यंत्रणेत प्रचंड अनागोंदी कारभार सुरू असताना राज्यकर्ते हात बांधून स्वस्थ बसले। आरोग्य व्यवस्थेमध्ये अनागोंदी कारभार दिसत असूनही यावर उपाययोजना करण्याची शासनाची मानसिकता का नाही, असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो। संतोष बिसे, पुढारी न्यूज, हिंगोली।